नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी म्हणत असते की ज्यांना मूल होत नाही अशांपुढे मूल दत्तक घेण्याचा पर्याय असतोच. तर नंदिनीच्या घरी काही अशा बायका आलेल्या असतात ज्यांना मूल होत नाही. त्यांना सुद्धा नंदिनीसारखाच प्रॉब्लेम असतो. म्हणून नंदिनी त्यांना विचारत असते की तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची. तर लगेच वसवात त्या नंदिनीला खाली पाडण्यासाठी म्हणत असते की मला असं दत्तक बित्तक घेतलेलं पटतच नाही. स्वतःच्या रक्ताचे मूल असणं हे महत्त्वाचं, नाही तर काय अर्थ, नाही का? सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. नंदिनीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. नंदिनी मग तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि जीवाला म्हणत असते की नशीब मला खाली पाडण्यासाठी पदोपदी डाव रचते, पण पुन्हा उठून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. एक बाई म्हणून खंबीरपणे उभी राहिली तरच आई म्हणून मी खंबीरपणे उभी राहू शकते. म्हणून नंदिनी आता एक बाळ दत्तक घेणार आहे आणि ते जीवाला पटणार आहे की नाही हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.